हार्दिक स्वागत। गट चढण्याची स्पर्धा ठेवा। त्रिकुटाच्या संवर्धनासाठी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून, मला वाटतं 11 वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे। शिवाजी महाराज यशस्वी ठरले याचं कारण शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या द अनसीन एक्सप्लोर या यूट्यूब चॅनलवर। मध्यंतरीच्या काळात काही कारणांनी ब्लॉग बनवता आला नाही, पण आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ। तर हा रस्ता तुम्ही ओळखला असेलच, हा आहे खोरगावचा रस्ता। या गावावर मागे मी ब्लॉग बनवला होता। तिथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे परत एकदा खोरमध्ये जाण्याचा योग आला। शिवराज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने माहुली निसर्ग सेवान्यास शहापूर यांनी खोर येथे 27 व 28 जानेवारी रोजी दुर्गजागर व शिवजलाभिषेक सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शिवव्याख्याते श्री सौरभ करडे, प्रमुख पाहुणे म्हणून पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज श्री मारुती आबा गोळे, तर सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रमिक गोजमगुंडे यांची विशेष उपस्थिती होती। याशिवाय शस्त्र प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन देखील होते। तसेच दुसऱ्या दिवशी विविध गडांवरून मागवलेल्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जलाभिषेक करण्यात आला। चला तर मग बघूयात कसा होता एकूण कार्यक्रम। नेहमीप्रमाणे कार्यक्रमाच्या निमित्ताने खोरगाव सजलं होतं। गावात सर्वत्र पताका लावण्यात आल्या होत्या। गावातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला व घरोघरी दारासमोर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। गावातील लहान मुले देखील नटून थटून तयार होती। गावात आल्यावर एका ठिकाणी आलेल्या गिर्यारोहकांची न्यासाकडून नोंदणी केली जात होती। गावाबाहेरील शेतात मोठा मांडव घालण्यात आला होता व समोर स्टेज उभारण्यात आले होते। स्टेजची रचना अशा प्रकारे होती की जिथून समोर माहुली किल्ला दिसेल। प्रथमतः शस्त्र प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर खोरमधल्या लहान मुलांनी लेझिम खेळत पाहुण्यांचे व्यासपीठावर स्वागत केले। यावेळी काही मुलांनी स्वागत गीत देखील सादर केले। स्वागतम सुस्वागतम, हा मानाचा मुजरा, इतिहासाचे रंग रूपे आले
स्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागत गीतानंतर व्यासपीठावरील शिवप्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज श्री मारुती आबा गोळे यांचा सन्मान न्यासाचे अध्यक्ष श्री सुजाण वडके यांच्या हस्ते करण्यात आला. घेतला वसा दुर्ग संवर्धनाचा हे ब्रीदवाक्य घेऊन सह्याद्री प्रतिष्ठानची स्थापना करणारे संस्थापक अध्यक्ष श्री श्रमिक गोजमगुंडे यांचा सन्मान न्यासाचे उपाध्यक्ष श्री मनीष खरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शिवचरित्राची सखोल माहिती असणारे आणि त्या विषयांवर सुरेख आणि ओजस्वी व्याख्यान करणारे श्री सौरभ करडे यांचा सन्मान न्यासाचे सचिव श्री अनिरुद्ध थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. शिवकालीन शस्त्रांचा अभ्यास असणारे आणि आम्हाला ज्यांच्यामुळे शस्त्र प्रदर्शन बघायला मिळालं त्या श्री सुनील कदम यांचा सन्मान दुर्ग जागरचे कार्यक्रम प्रमुख व न्यासाचे माजी अध्यक्ष श्री शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री प्रदीप केळकर सरांचा सन्मान देखील श्री शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. व शेवटी न्यासाचे अध्यक्ष श्री सुजाण वडके यांचा सन्मान श्री शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दुर्ग जागरचे कार्यक्रम प्रमुख ॲडव्होकेट श्री शंकर पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले व न्यासाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. आम्ही केले आहेत. गिर्यारोहकांनी फक्त उद्या देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करायचे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या निमित्ताने हा माहुली, पळसगड आणि भंडारगड जागता ठेवावा हा न्यासाचा उद्देश आहे. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले व श्री सौरभ करडे यांनी व्याख्यानातून शिवविचार मांडले. पानिपतच्या जी लढाई झाली त्याचा अभ्यास करण्यासाठी पानिपतच्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स होते ते आपल्या दप्तरामध्ये वेगळे आहेत. न्यासाला माझी विनंती आहे की पुढच्या वर्षी जर 27ला असेल तर निदान माऊली जिंकलेले चित्र या ठिकाणी असावं, एक माहिती असावी किंवा स्थानिकांना गावातील आता मारुतराव साठे सरपंच आहेत यांनी सुद्धा हा दिवस साजरा करावा. 27 जानेवारी एक तुम्ही खुणगाड बांधा की पुढच्या वर्षी 27 जानेवारीला जर आपलं दुर्ग जागरचाच कार्यक्रम असेल तर इज द बेस्ट, परंतु जर नसेल तर स्थानिक पातळीवर खोर ग्रामपंचायतीने, पिवळे ग्रामपंचायतीने या खोऱ्यातले जी गावं आहेत त्यांनी मात्र हा कार्यक्रम जरूर साजरा करा. कारण की शहाजीराजांना जो तह करावा लागला आणि त्यानंतर आई जिजाऊंना शिवनेरीवरती शिफ्ट व्हायला लागलं, नाही तर कदाचित शिवनेरीवरती जो सूर्य उगवला, जो जन्म घेतला तो कदाचित माऊली गडावरती शिवरायांचा जन्म झाला असता. परंतु तत्कालीन घडामोडी पाहता शहाजीराजे आणि त्यांच्या बरोबर एक मातब्बर व्यक्तिमत्व होतं कान्होजीराजे जेदे यांनी तो निर्णय घेतला आणि आई जिजाऊंना त्या ठिकाणी शिवनेरीवरती शिफ्ट केलं आणि महाराजांचा जन्म तिकडे झाला. त्यामुळं तो मधला जो कालखंड झाला त्याच्यानंतर 1658ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकलाय. त्याच्यामुळे दरवर्षी निदान न्यासाला विनंती आहे की तो कार्यक्रम चांगला जोशात करावा, साखर वाटावी. कारण की श्रमिक सरांचं मी एकदम जवळचा मित्र असल्यामुळे मला चांगलं माहिती आहे की अनेक गडांवरती अनेक ठिकाणी मोहिमा चालू आहेत. दरवाजाचे कामं चालू आहेत, संवर्धनाचे काम चालू आहेत. अगदी या भारतात सगळ्यात मोठा संवर्धनाचा विषय म्हणजे राजगडावरची जी तोप जी त्याचे संवर्धन आता ते करतायत. त्यामुळे प्रत्येक गावात तिथला विजय दिन साजरा करतातच. तर सह्याद्री प्रतिष्ठानच्याच कार्यकर्त्यांना जर तुम्ही घेतलं तर निश्चितपणे अजून त्याचं स्वरूप हे मोठं स्वरूप होऊ शकतं असं मला वाटतंय. त्यामुळे निश्चित 27 जानेवारीला तुम्ही आहात आणि हा विजय स्तूप झाल्यानंतर तोंड गोड मात्र नक्कीच तुम्ही करून घ्या, कारण की मोठा भाग्यशाली दिवस आहे. त्रिकुटाच्या संवर्धनासाठी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून, मला वाटतं 11 वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. फक्त गडकोटावरच्या वास्तूच नव्हे तर या पंचक्रोशीमध्ये असणारे जी काही गावं आहेत त्या गावाचा सुद्धा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी व्हायला पाहिजे किंवा पर्यटनाचा विकासाच्या माध्यमातून इथल्या आदिवासी वर्गाला त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करतायत. हे खऱ्या अर्थानं विशेष आहे. पण तुम्ही मात्र इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी जो प्रयत्न करताय तो खरंच विशेष वाखण्याजोगा आहे. शिवाजी महाराज यशस्वी ठरले याचं कारण एकटे छत्रपती शिवाजी महाराज नव्हते. शिवाजी महाराजांबरोबर असलेली त्यांची माणसं ही त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश आहे. कुठेतरी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून सिंहगडावरती बलिदान करणारा तानाजी मालुसरे त्यांच्यासोबत होता. कुठेतरी पावनखिंडीमध्ये
उभं असणारे बांदलांची सेना आणि बाजीप्रभू देशपांडे त्यांच्यासोबत होते. कुठेतरी मागणं येऊन सय्यद बंडाचा हात विजेच्या चपळाईनं तोडून टाकणारा जीवा महाला त्यांच्यासोबत होता. कुठेतरी स्वतःहून स्वतःच्या डोक्याला मंदिल बांधून कमरबंद आवळून सिद्धी जौहरच्या छावणीमध्ये स्वतःहून जाणारा शिवा काशीद त्यांच्यासोबत होता. कुठेतरी अरे ओय दिलेर खान, मैं शिवाजी राजा का सिपाही, अरे तुझा कौल घेतो की काय, तुझ्या भाकरीवर असा म्हणणारा मुरारबाजी त्यांच्यासोबत होता. कुठेतरी गर्दीच गनिमास मिळवल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका सांगितल्यावरती एका ध्येयानं बहलोल खानावर चालून जाणारे प्रतापराव गुजर त्यांच्यासोबत होते. आणि कुठेतरी शिवाजी राजांच्या सोबत साथ देऊन, संभाजी राजांच्या सोबतही साथ देऊन नंतर राजारामांना वाघ दरवाजावरनं गुपचूप उतरवून जावळीतनं नेऊन स्वराज्याचं सौभाग्य सुरक्षित नेऊन शाहू महाराजांच्याही काळात त्यांना साथ देणारे छत्रपतींच्या सोबत 4 पिढ्या एकनिष्ठ राहणारे पिलाजी गोळे सुद्धा त्यांच्या सोबत होते. म्हणून हा हिंदवी स्वराज्याचा सगळा मेळ त्या ठिकाणी जुळून आला. म्हणून सोबतची माणसं प्रामाणिक ठेवा, प्रामाणिक निवडा. आता इथे असलेले शस्त्र प्रदर्शन आपण बघूयात. श्री सुनील कदम यांनी स्वतःच्या संग्रहात असलेले शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन इथे मांडले होते. या प्रदर्शनात मोडी लिपीमधील काही पत्रे, काही तोफगोळे, अनेक प्रकारच्या तलवारी, कट्यारी, भाले, वाघनखे, शिवकालीन नाणी इथे बघायला मिळाली. शस्त्र प्रदर्शन बघताना आपण न्यासाच्या कार्याविषयी माहिती घेऊयात. माहुली निसर्ग सेवा न्यास ही संस्था दुर्ग संवर्धन व पर्यावरण संरक्षण या कामासाठी 1989 पासून कार्यरत आहे. यामध्ये माहुली परिक्रमा, किल्ले माहुली जागर, प्लास्टिक मुक्त शहापूर, इको टूर तसेच विद्यार्थ्यांसाठी निसर्ग शिक्षण शिबिर, पर्यावरण मेळा असे विविध उपक्रम न्यासातर्फे घेण्यात येतात. माहुली निसर्ग सेवा न्यास माहुली किल्ल्याला वानवंदना देण्यासाठी माहुली परिक्रमा व किल्ले माहुली जागर या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करते. महाराष्ट्रात फक्त 3 किल्ल्यांच्या परिक्रमा होतात: रायगड, राजगड आणि किल्ले माहुली. त्यातील किल्ले माहुलीची परिक्रमा ही माहुली निसर्ग सेवा न्यासतर्फे आयोजित केली जाते. 37 किलोमीटर लांबीची आणि 2 दिवस चालणारी ही परिक्रमा सगळ्यात मोठी आहे. आम्ही ज्या खोर गावात जमलो होतो तिथून माहुली किल्ल्यावर जाणारा रस्ता देखील न्यासानेच शोधून काढला. खोरमधील गावकरी माहुली निसर्ग सेवा न्यासच्या प्रत्येक कार्यात हिरहिरीने सहभागी होतात. त्याचप्रमाणे खोरमधील गावकऱ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगारासाठी माहुली निसर्ग सेवा न्यास नेहमीच प्रयत्नशील असते. दुसऱ्या बाजूला पालघर येथून आलेल्या श्री हर्षल भानुशाले यांनी पुस्तक प्रदर्शन मांडले होते. त्यात ऐतिहासिक पुस्तकांचा समावेश होता. पुस्तक प्रदर्शनाच्या बाजूला न्यासाचे उपाध्यक्ष मनीष खरे व न्यासाचे सदस्य जयदीप जोशी यांनी भारतभर फिरून काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
असा सगळा दुर्ग जागरचा कार्यक्रम चालू असताना एकीकडे खोरवासियांची मात्र जेवण बनविण्याची गडबड चालू होती. रात्री जेवण झाल्यावर शिवशाहीर श्री प्रवीण फणसे यांचे पोवाडे गायन होते. त्यांच्या वीररसपूर्ण अशा पोवाड्यांनी सगळे वातावरण भारून गेले होते. त्यावेळी त्यांनी न्यासाच्या या कार्याचे कौतुक केले. नसेल तर हे पोलीस कर्तव्य सांभाळून हे सगळं जमणार नाही. माझा मित्र भाऊ अनिरुद्ध ज्याच्यामुळे ही संधी, ज्याच्यामुळे म्हणजे तुम्ही सर्वच म्हणजे जे आयोजक आहात, ज्यांनी हा दुर्ग जागर मांडलाय, एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली संस्था कार्य करते, त्यासाठी माझा तुम्हा सर्वांना मनापासून शाहिरी मुजरा. कारण हे कार्य एवढं सोपं नाहीये. या लोकांना सोबत घ्यायचं, या लोकांना आवाहन करत असतात की या आणि आमच्यावर आरोहण करून माझ्या शिवाजी राजांचा भगवा, माझ्या भारत मातेचा तिरंगा फडकवा. माझं भाग्य आहे की मी या माहुली किल्ल्यातले बरेचसे सुळके आमच्या सह्याद्री ॲडव्हेंचर क्लब या संस्थेमार्फत गिर्यारोहण करून सर केलेले आहेत. यावेळी श्री प्रवीण फणसे यांचा 7 वर्षाचा मुलगा वीर याच्या ढोलकी वादनाने सगळ्यांना आश्चर्यचकित केले. तर मंडळी, हा होता माहुली निसर्ग सेवान्यास आयोजित दुर्ग जागर कार्यक्रमाचा पहिला भाग. पुढील भागात आपण दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला करण्यात आलेला जलाभिषेक व गडदर्शन बघणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन जरूर ऑन करा. धन्यवाद.